श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी माऊली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक स्पेशल गोष्ट घेऊन आलेलो आहोत, जी पौराणिक कथा आहे नरक चतुर्दशीची। म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा आदला दिवस हा आपण नरक चतुर्दशी म्हणून साजरा करत असतो। का बरं नरक चतुर्दशी का साजरी केली जाते, त्याच्या मागचं मुख्य रिझन काय आहे, किंवा नरक चतुर्दशीला आपण छोटी दिवाळी किंवा काली चौदस असे देखील म्हणतो। नेमकं छोटी दिवाळी का म्हटलं जातं हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासोबतच आपण नरक चतुर्दशीची पौराणिक कथा देखील जाणून घेणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नरक चतुर्दशीच्या खूप मनापासून शुभेच्छा। ही दिवाळी, ही नरक चतुर्दशी तुमच्या आयुष्यामधली पूर्ण नकारात्मकता दूर करून तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारा आनंद घेऊन यावं, तुमचं आयुष्य तेजोमय व्हावं, हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना। अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला आपण नरक चतुर्दशी साजरी करत असतो। नरक चतुर्दशी हा केवळ एक सण नसून तो आत्मशुद्धीचं प्रतीक आहे। म्हणजेच या दिवशी आपल्याला केवळ घरातच नव्हे तर आत्मशुद्धीसाठी आपल्या आत्म्याच्या कोपऱ्यात देखील दिवे लावायचे असतात। आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होऊन आपले आयुष्य तेजोमय व्हावं, ह्यासाठी आपण नरक चतुर्दशी साजरी करत असतो। आजच्या दिवशी श्री विष्णू सहस्रनामाचं पठण करावं। त्यासोबतच गीतेची जी 18 नावे आहेत, गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भवग्नी, भयनाशिनी, वेदत्रयी, परा, अनंता, तत्वार्थ, ज्ञानमंजिरी, ही 18 नावे आपल्याला अवश्य म्हणायची आहेत। आणि त्यासोबतच आपल्याला गीतेचा 15वा अध्याय देखील पठण करायचा आहे। व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। दिवाळीच्या 5 दिवसामधील हा दुसरा दिवस आपण नरक चतुर्दशी म्हणून साजरा करत असतो। अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे, ज्या दिवशी आपण नरकासुराचा वध झाल्यामुळे नरक चतुर्दशी साजरी करत असतो। त्यामुळे त्याला आपण प्रेमानं छोटी दिवाळी असे देखील म्हणतो। आता आपण बघूया की नरकासुराचा वध त्याच दिवशी का झाला, किंवा त्यामागे कोणती अशी पौराणिक कथा आहे। नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी म्हणण्यामागे खूप मुख्य कारण आहे, आणि ते कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी एका क्रूर राक्षसाचा नरक चतुर्दशीच्या दिवशीच वध केला होता आणि पृथ्वी मातेला दिलासा दिला होता। त्यामुळेच आपण त्याला नरक चतुर्दशी असे म्हणतो। आता आपण बघूया नरकासुर वध कथा। पौराणिक कथेनुसार नरकासुर हा पृथ्वी माता भूदेवी आणि भगवान वराहाचा पुत्र होता, परंतु त्याने सद्गुणांचा मार्ग सोडून दिला होता आणि दुष्ट मार्ग स्वीकारला होता। अत्याचाराचा, अन्यायाचा मार्ग स्वीकारला होता। त्याच्या अन्यायाची सीमा एवढी ओलांडली होती, त्याचा क्रूरपणा एवढा ओलांडला होता, जेणेकरून त्यांनी 16,000 निष्पाप स्त्रियांना आपल्या राज्यामध्ये, त्याचं राज्य होतं प्रागज्योतिषपूर, तर प्रागज्योतिषपूर राज्यामध्ये त्यांनी 16,000 निष्पाप स्त्रियांना कैद केलं होतं। त्याच्या क्रौर्याला कंटाळून अक्षरशः सर्व देवी देवतांनी भगवान श्रीकृष्णाकडे मदत मागितली। त्यावेळी भगवान श्रीकृष्ण आपली पत्नी सत्यभामा हिच्या सोबत गरुडावरती प्रागज्योतिषपूर राज्यामध्ये स्वार झाले। भीषण युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून टाकला, म्हणूनच आपण त्याला नरक चतुर्दशी असे म्हणतो। आता आपण बघूया ह्या दिवसाला छोटी दिवाळी का म्हणतात। तर भगवान श्रीकृष्णांनी ह्या दिवशी फक्त नरकासुराचा वध नाही केला, त्यासोबतच दुष्ट शक्तीचा सुद्धा वध केला होता, अन्यायाचा, अत्याचाराचा वध केला होता, आणि त्यासोबतच 16,000 निष्पाप स्त्रियांना प्रागज्योतिषपूर नावाच्या राज्यामधून, कैदेमधून मुक्त केलं होतं। म्हणूनच ह्या दिवसाला छोटी दिवाळी असे म्हणतो, म्हणजेच विक्ट्री ओव्हर नरक, नरकावरती विजय। त्यामुळेच आपण ह्या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतो। म्हणूनच आपण सर्वांनी ह्या दिवशी आपल्या घरापुढचं अंगण साफसफाई करून सडा रांगोळी करावी। त्यानंतर हळदी कुंकवानं लक्ष्मीचे पावलं काढावे। झेंडूच्या आणि आंब्याच्या फुलांनी मुख्य दरवाजाला तोरण लावून मुख्य दरवाजावरती स्वास्तिक काढायचं आहे, आणि त्यासोबतच आपल्याला देवीची मनोभावे प्रार्थना करायची आहे। चला तर मग ह्या वर्षी देखील आपण आपल्या घराला रोषणाईने, दिव्यांनी सजवूया आणि ऐतिहासिक विजयाचा आनंदोत्सव साजरा करूया। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन माहिती सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, नाही आवडला तर डिसलाईक आणि कमेंट करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। थँक्यू सो मच।